आज तुमच्या आमच्या सर्वांसाठी अत्यंत दुःखाचा दिवस आपण पाळतो आहे आणि तो दुःखाचा दिवस यासाठी पाळतो आहे की यवतमाळ जिल्हा हा संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या करणारा जिल्हा म्हणून ज्याची ओळख निर्माण झालेली आहे। वास्तविक पाहता ही ओळख दुर्दैवी आहे, कारण जर शेतकरी या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असेल आणि हा कणा पूर्णतः मोडकळीस आलेला असेल तर सरकार कुठलंही असो, सरकार कोणतंही असो, सरकार कोणत्याही विचाराचं असो, सरकारची प्रमुख जबाबदारी आहे की या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या कण्याकडे लक्ष देणे आणि त्याचं जीवनमान उंचावणे। परंतु याच यवतमाळ जिल्ह्यामध्ये 40 वर्षापूर्वी महागाव तालुक्यात एक चिलगव्हाण नावाचं गाव आहे। त्या गावामधले साहेबराव पाटील करपे यांनी संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली। आज 40 वर्ष झाली। तुम्ही आम्ही लहानपणी ऐकत होतो की शेतकरी हा कर्जात जन्म घेतो, शेतकरी हा कर्जात जगतो आणि शेतकरी हा कर्जातच मरतो। 40 वर्षाच्या पूर्वी किंबहुना त्याच्याही पूर्वी हीच परिस्थिती होती। 40 वर्षाच्या पूर्वी सुद्धा हीच परिस्थिती होती आणि आजही मित्रहो तीच परिस्थिती आहे। परिस्थितीमध्ये आमूलाग्र फरक असा पडला गेल्या 14-15 वर्षामध्ये की शेतकरी त्यावेळेस आपल्या शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून गलितगात्र अवस्थेमध्ये जगत होता। ग्रामीण भागातून त्याची मुलं शहरी भागामध्ये पाठवली की आपल्या मुलांना शिक्षण चांगल्या पद्धतीचं मिळालं पाहिजे, शिक्षण मिळालं तर त्याला नोकरी मिळेल आणि नोकरी मिळाली तर संपूर्ण कुटुंब सुखी होईल। आणि ते स्वप्न रंगवत असतानाच ज्या मुलांनी या शहरी भागामध्ये प्रवेश केला, चांगलं शिक्षण घेतलं, त्यांना नोकरी मिळाली, परंतु 2005 पासून ह्या नोकरी मिळालेल्या लेकरांची पेन्शन बंद करण्यात आली। ही लेकरं शेतकऱ्यांची होती आणि पेन्शन अभावी त्यांचं कंबरड मोडणार आहे। शिक्षणाच्या संदर्भात जर विचार केला तर आज शिष्यवृत्तीपासून सर्व सुविधा बंद करण्यात आलेल्या आहेत आणि 22,000 शाळा ज्या आहेत त्या बंद केल्याचं सरकार सांगत आहे। मग अशा वेळेस या शेतकऱ्याच्या लेकरांनी शिक्षण घ्यायचं कुठे, त्यांनी शिक्षण मिळवायचं कसं? त्यांना शिष्यवृत्ती मिळत नसेल तर हे महागडं शिक्षण तो घेईल कसा? त्याची पेन्शन बंद आहे, नोकरी मिळत नाही। अशा अवस्थेमध्ये आजचा युवक जो आहे तो विमनस्क अवस्थेमध्ये फिरतो आहे आणि म्हणून मग अशा वेळेस साहेबराव करपेंनी घेतलेला निर्णय योग्य होता की काय, यावर विचार मंथन होणं ही काळाची गरज आहे। आज जरी आपण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात असलो तरी साहेबराव करपेंचा स्मृती दिन हा प्रत्येक गावागावामध्ये झाला पाहिजे। माणूस माणूस पेटून उठला पाहिजे, युवक युवती पेटून उठल्या पाहिजे, परंतु तसं चित्र दिसत नाही। याच्या विपरीत जर माझा एखादा पक्षाचा मोठा माणूस येत असेल तर आमचेच जे राजकीय लोक आहेत ट्रक भरू भरू माणसं आणतात। पंढरी जर साहेबरावांच्या स्मृतिदिनी अशी ट्रक भरून जर माणसं आणली तर निश्चितच या देशामध्ये क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही। परंतु त्या क्रांतीची मशाल कुठेतरी जळणं गरजेचं आहे। त्यासाठी हा स्मृती दिन प्रातिनिधिक स्वरूपात का असेना, परंतु या यवतमाळमध्ये हा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे। पंढरी, त्याचे मित्र